जय शिवराय मित्रांनो, आपण बघत आहे छत्रपती शिवाजी एक अखंड प्रेरणा शो आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवनवीन प्रेरणा घेऊन येत आहोत. ज्या प्रेरणेवर चालायची, जगायची आणि स्वतःला घडवायची या युगामध्ये खूप गरज आहे. तर चला लगेच छत्रपती शिवराय एक अखंड प्रेरणा शोच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. लाईक आणि कमेंट शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला चालू करूया आजचा नवीन व्हिडिओ. नमस्कार सगळ्यांना आणि मनापासून धन्यवाद की एवढा सपोर्ट करताय नेहमी. सो चला तर आजच्या टॉपिक वरती फोकस करूया आणि खूप जबरदस्त असा टॉपिक आहे आणि हा प्रॉब्लेम शक्यतो एकाचाच नसेल. आय थिंक खूप साऱ्या जणांचा असेल. त्यामुळे थोडीफार का होईना मन परिवर्तन होईल अशी मी आशा करतो. तर टॉपिकचं नाव असं आहे की चांगल्या व्यक्तीसोबत नेहमी वाईटच का होते. आजच्या कंडिशनचा विचार केला तर आज जिकडे तिकडे पैसा असो नसो, सुख असो नसो, सगळेच दुःखी दिसतात. याचं मेन रिझन म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे दुःख असतात. त्यामुळे तो नेहमी दुःखी असतो. तर पहिलं दुःख आहे ते परिस्थितीजन्य दुःख. आणि परिस्थितीजन्य दुःख कोणते? समजा तुमच्यावर कर्ज आहे तर ते कर्ज केव्हा फेडलं जाईल? ज्यावेळेस परिस्थिती सुधारेल त्यावेळेसच ते कर्ज फेडलं जाईल, बरोबर ना? आता दुसरं जे दुःख आहे ते जन्मजात दुःख म्हणा किंवा त्याला भावनात्मक दुःख सुद्धा म्हणता येईल. समजा एखाद्या व्यक्तीला जन्मापासूनच हात नाही किंवा डोळाच नाही किंवा शरीराचा एखादा पार्टच नाही आणि हे दुःख कधी नाहीसे होणारे आहे का? नाही. आणि झालंच तर कधी होईल? वरती गेल्यावर. त्यामुळे अशा दुःखाला धरून दुःखी होणे काहीच गरज नाही, कारण ते दुःख मरेपर्यंत राहणारच आहे. आता बघू कल्पनेचं दुःख. आणि हेच मेन महत्वाचं दुःख आहे जे नेहमी दुःखी ठेवत असते प्रत्येकाला. खूप डेंजर. समजा कल्पना करा तुम्ही एखाद्या निवांत झराच्या काठावर बसलेले आहात. अलगद वाऱ्याची झुळक तुमच्या शरीराला स्पर्श करून निघून जात आहे आणि अगदी तुमच्या डोळ्यासमोर एक मयूर पक्षी म्हणजे मोर अलगद रंगीबिरंगी पिसारा फुलवताना दिसत आहे. हळूच सूर्यप्रकाशाची किरणे पाण्यावरती चमकत आहे. जिकडे तिकडे चमचम चमचम करत आहे. तो खळखळणारा आवाज आणि त्या आवाजाचे मंजूळ असे स्वर तुमच्या कानावर ध्वनी सोडून जातात. सूर्यांच्या किरणामुळे झऱ्याच्या पाण्यावरती तरलेले वेगवेगळ्या प्रकारचे कमळ फुलं तुम्हाला दिसत आहेत. डोळे अगदी तृप्त झाले तुमचे. ती निसर्गरम्य नजारा, ती भयान अशी शांतता, फक्त आणि फक्त स्वर्ग सुखाची प्राप्ती तुम्हाला होताना दिसत आहे. आता लगेच कल्पना करणं सोडून द्या आणि आपल्या आजूबाजूला बघा काय दिसतंय. भिंत, भिंतीच्या आडोशाला बाज, बाजेवर टावे आणि बोर्डला लटकलेलं ते चार्जर आणि गल्लीतील चिवचिवाट, बस एवढंच दिसत आहे, एवढंच कानावर येत आहे, बरोबर ना? मला सांगायचं हेच की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची कल्पना करता ती फक्त आणि फक्त कल्पनाच असते आणि कल्पनेचा नेहमी आनंद घ्यायचा असतो. जेव्हा कल्पना करणं सोडून देता तेव्हा आनंद सुद्धा आपोआप जात असतो. जस्ट तुम्ही जी कल्पना केली त्या कल्पनेचा आनंद शोधत बसाल तर नेहमी दुःखीच राहाल, लक्षात घ्या.
कारण या कल्पनेचं रूपांतर संकल्पनेत म्हणा किंवा साक्षात म्हणा करणे खूप अवघड असते. त्याकरता नेहमी कल्पनेचा आनंद घ्या, कल्पनेचं दुःख नको. आता हे बघू की आपल्यापैकी बरेच जण म्हणतात की आम्ही इतरांसाठी खूप काही करतो, मित्रांची मदत करतो, त्यांच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी होतो, इतरांचा नेहमी आदर करतो, मित्रमैत्रिणींना वाईट बोलून कधीच त्यांचं मन दुखवत नाही किंवा समोरच्या व्यक्तीला हर्ट होईल असा कधीच व्यवहार त्यांच्यासोबत करत नाही. आणि हे सर्व काही एवढं व्यवस्थित असताना समोरचा व्यक्ती आपल्यासोबत का चुकीचा वागतो, का असं बिहेवियर करतो आपल्यासोबत? दुसऱ्यांना आनंद देऊन, दुसऱ्यांना सुख देऊन नेहमी आपणच का दुःखी राहतो? याचं एकच कारण आहे की तुमच्यामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे ना सहन करायची, जी डुप्लिकेट व्यक्तीकडे नाही. आणि डुप्लिकेट व्यक्ती तो जो फक्त शब्दांना मान देतो, त्या शब्दांमधल्या भावनांना नाही. तुमचा मित्र असेल, मैत्रिणी असेल, त्यामध्ये त्यांना ओळखा जे शब्दांसोबत तुमच्या भावनांना देखील आदर करतील किंवा भावनांचा देखील केअर करेल. खरा मित्र तो नव्हे जो बोलून मोकळा होतो. अरे खरा मित्र तर तो आहे जो बोलण्यापूर्वी विचार करतो की आपण बोलल्याने समोरच्याला काही हर्ट होईल का, लक्षात घ्या. आणि असे डुप्लिकेट मित्र पिक्चर बघून स्वतःला शक्तिमान समजतात, गाणे ऐकून स्वतःला सिंगर समजतात, नको ती ओव्हर ऍक्टिंग मित्रांच्या पुढे करतात. पण अशा ठिकाणी आपण हा विचार करायचा की पिक्चर बघून किंवा गाणे ऐकून कोणी शक्तिमान किंवा कोणी सिंगर नसता होत. पिक्चर बघून शक्तिमान नाही तर काही दिवसानंतर शक्तिहीन होतात डुप्लिकेट मित्र, लक्षात घ्या. अरे मित्र ठेवायचे तर रामायणामधल्या रामासारखे ठेवा ना. दिसायला भलेही वानरासारखे होते पण सत्यवान होते. आणि या सत्यवान मित्रांच्या जोरावर श्रीराम विजयी झाले. रामायणातली दुसरी बाजू बघा. रावणासोबत कोण होते? माणसंच होते ना, पण त्यांचे विचार असत्य होते म्हणून त्यांना राक्षस ही उपमा दिली जाते. कारण त्यांचं सगळं कार्य हे असत्याच्या जोरावर चालत होतं. आणि आजच्या कंडिशन मधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे की तुम्ही तुमच्या मित्रांच्या मर्जीप्रमाणे वागले नाही तर ते तुम्हाला त्रास देणार, नावं ठेवणं चालू करणार. आणि काही जणांसोबत असं होते की मित्र नावं ठेवतात, मित्र त्रास देतात म्हणून एक सर्वगुण संपन्न मुलगा किंवा मुलगी दुर्गुणाचे रस्ते आत्मसात करतो. का? तर मित्रांना चांगलं वाटावं, मित्र आपल्याला नावं ठेवणे किंवा त्रास देऊ नये म्हणून. आणि मग काय, असत्याच्या मार्गावर गेल्यावर बरबाद तर होणारच ना. आणि याच प्रसंगी तुमचा सामना स्वतःशी असतो. स्वतःमधले गुण विसरून दुर्गुण आत्मसात करायचे की गुण सोबत ठेवून सर्व गुण संपन्न बनायचे. कारण यामध्ये व्यक्तीची मेंटॅलिटी बिघडून जाते. सततचा त्रास, सतत केलेलं टॉर्चर, मेंटॅलिटी बिघडून जाते. मग असं वाटते की असत्य वागलं तर आपल्याला आनंद होईल, पण तो आनंद काही कामीचा नाही, क्षणिक असतो तो असत्याच्या मार्गाने मिळवलेला आनंद. पण सर्व गुण संपन्न व्यक्ती तोच जो म्हणतो मी जसा आहे तसा व्यवस्थित आहे, होऊ द्या ना, किती त्रास झाला तरी करेल मी सहन, माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे सहन करायची. सो मी चांगला आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना, मग बाकीच्यांशी मला काही एक गरज नाहीये. बस एवढाच विचार करायचा. आणि त्रास देणारे मुलं मुली किंवा तुमचे मित्र मैत्रिणी
देऊ द्या ना त्रास, काय अडचण नाही. फक्त लिगली तो त्रास घ्यायचा नाही, कधीच विचार करायचा. देतात ना, देऊ द्या, काय अडचण नाही. कारण या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नाराज करतात, दुःखी करतात. सपोज तुम्ही फेल झाला, तर जो मित्र मनाने, स्वभावाने छान असेल, तुमच्या भावनांची कदर करत असेल, तर तो मोठ्या प्रेमाने तुमचा हात हातात घेऊन बोलेल, जाऊ दे, काहीच टेन्शन घेऊ नको बेटा, तुला तर संधी भेटली आहे रिपीट अभ्यास करायची. आणि जो रिपीट करतो तो कधी पण तो अभ्यास विसरत नाही. तो म्हणतो मी आहे ना, बस मग तू टेन्शन नको घेऊ, नाराज नको आणि असं तोंड उतरू नको बसू. जोमाने तयारीला लाग, अडचण आल्यास मला आवाज दे, मी नक्की तुझ्या मदतीला धावून येईन. सो असे बोलणारे जे तुमचे मित्र आहेत ना, ते परिस्थितीने गरीब असतात, मनाने एवढे श्रीमंत असतात ना की अनमोल असतात खरंच. आणि एखादा खडूस मित्र असेल ना, ज्याला तुम्ही जास्त मान देता, तुमचा आयडल मानता, तुम्ही फेल झालात असं त्याला कळल्यावर तो 4-5 टोमणे देईल आणि तुम्हाला कोड्यात पाडेल. बाई आता कसं होईल, घरी माहिती झालं तर बोलणेच खावे लागेल. साला फेल यांच्याचमुळे झालेला असतो, हे लक्षात घ्या. मग मला सांगा, अशी मित्र काय कामीचे हो, जे सपोर्ट करायच्या ऐवजी डोक्यात विस्फोट करून देतात. आणि तो निघून गेल्यावर तुम्ही हाच विचार करत बसता की मी त्याला नेहमी आपलं समजत होते, तर तो असा का वागला, असा का बोलला, त्याने असं का केलं, असे फालतू विचार येतात आणि दुःखी होऊन बसता तुम्ही. आणि मग देवाला म्हणायचं, देवा इतकी छान वागते मी, इतका चांगला वागतो, इतरांना त्रास देत नाही, मग तू माझ्याच सोबत का वाईट करतो, असं मलाच का नेहमी दुःख देतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, देव पण क्वालिटी असणारीच व्यक्ती बघत असतो आणि त्यांनाच दुःख देत असतो. कारण दुःख पचवण्याची शक्ती आणि संकटांचा सामना करण्याची हिंमत फक्त त्याच व्यक्तीजवळ असते जो सगळं काही सहन करू शकतो. म्हणून देव सुद्धा तुमचीच निवड करत असतो दुःख देण्यासाठी. कारण तुमच्यामध्ये ती क्वालिटी, ती सहनशक्ती आणि ती हिंमत असते जे संकट पळून लावायला कामी येते. कारण एखाद्या फिल्म मध्ये एक जो हिरो असतो ना, त्या हिरो मध्ये, त्या अभिनेत्यामध्ये सगळं सहन करण्याची परिपक्वता असेल तरच तो डायरेक्टर साईन करतो आणि एक परफेक्ट अभिनेता म्हणून जग प्रसिद्ध करतो त्या व्यक्तीला. कारण डायरेक्टर सुद्धा हाच विचार करतो की हाच व्यक्ती असा आहे जो सगळं काही सहन करतो, संकटांना मात करण्याची हिंमत ठेवतो. नमस्कार. म्हणून देव सुद्धा संकट अशांच्याच वाटेला आणून सोडतो जो सहन करतो आणि सहन करून समोर निघून जातो. लक्षात घ्या मित्रांनो. आणि तोच खरा रिअल विजेता असतो जो सगळं काही सहन करत असतो. आणि लोकांच्या बोलण्यामुळे तुम्ही नाराज होत असाल ना, तर मी असं म्हणेल की तुम्ही स्वतःला कमजोर बनवत आहात. कारण तुम्ही तुमचं स्वतःच नाही तर लोकांचं ऐकून जगत आहात म्हणून. आणि हे लोक तर असे आहेत ना की एखाद्या मुलीची मैत्रीण सुंदर दिसायला लागली की तिच्यामध्ये चुका शोधत बसते. आणि तीच मैत्रीण ज्यावेळेस थोडी वीक झाली की स्वतःसोबत सेल्फी काढायला बोलवते. का तर ती तुमच्यापेक्षा सुंदर दिसत असते म्हणून.
रिअल आहे. बघा नाही तर तो, नाहीतर मला सांगा तुमची गॅलरी चेक करून की तुम्ही एखाद्या तुमच्यापेक्षा स्मार्ट असणाऱ्या मुलीसोबत सेल्फी घेतलाय का? नाही ना घेतला. म्हणून म्हणतो मनाने स्मार्ट राहा, शरीराने नको. कारण शरीर नाशिवंत, एक ना एक दिवस जाणार आणि मागे राहणार आहे ते तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमची वागणूक. चेहरा तर निघून जाईल. त्यामुळे देऊ द्या हो, कुणाला किती त्रास द्यायचा आहे. कारण जसे कर्म कराल तसं फळ नक्कीच भेटत असते प्रत्येकाला. आणि आपल्या अलीकडची म्हण बघितली तर जे पेराल तेच उगवल. तुम्ही म्हणा किंवा मी म्हणा असं नाही कधीच ऐकलं की गहू पेरला आणि हरभरा आला. जे कराल ते भोगावंच लागेल. कारण या कर्माचे फळ देवाच्या बापाला चुकले नाही. तुम और हम किस खेत की मुली भाई. मित्रांनो, कधी खूप दुःखी झालात ना, असं वाटलं कधी की नाही आता या जगात फक्त मीच माझा सोबती आहे, बाकी कोणीच नाही मला. तर अशा वेळेस मी सांगतो ते करून बघा, 100% आनंद येईल तुम्हाला. कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई धन बिन रहे उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि के दास, सुखी हरि के दास. इथे कोणी मनाने दुखी आहे तर कोणी शरीराने दुखी आहे, तर कोणी पैसे नाहीत म्हणून दुखी आहे. अरे मग सगळेच दुखी आहे तर सुखी आहे कोण? आनंदी आहे कोण? अरे एकदा त्यांना अवश्य भेट द्या जे नेहमी भगवंताच्या सानिध्यात राहतात, नेहमी भगवंताचं नामस्मरण करतात. साधू संत महात्मा यांच्या वाणीतून निघलेले अमृतमय वचन कधीतरी कानामध्ये घ्या. मग बघा जीवनामध्ये कधीच दुःख तुम्हाला येणार नाही. पण हे कीर्तन, भजन, कथा, वाचन म्हणलं की आम्ही लगेच पाठ फिरवतो. यंग जनरेशन, कारण यांच्याशी काहीच एक घेणं देणं नसते. आम्हाला फक्त पाहिजे तो टाइमपास, बस, बाकी काहीच नको. अरे जे सत्य आहे ते करायचं नाही आणि असत्याच्या पुढे पुढे करायचं. मग दुःख नाही तर सुख वाट्यावर येणार का? सांगा. मग नेहमी कोसत बसायचं स्वतःला आणि म्हणत राहायचं आमच्याच वाटेला दुःख का. आणि या दुःखाचे सर्वसाधारण आणि थोडक्यात उत्तर पाहिजे असेल तर तेही देतो. जीवन में दुख आने का सिर्फ एक ही कारण है. मैं कहूँगा जीवन में दुख जन्म लेता है तो वह जन्म लेता है तुम्हारी इच्छाओं के कारण, तुम्हारी आशाओं के कारण. क्योंकि जितनी इच्छाएं ज्यादा उतना दुख ज्यादा, और उसमें हम सब आते हैं. हमारे इच्छाओं के कारण ही हम दुखी होते हैं. दोस्तों, मैं कहना बस यही चाहता हूँ कि जिनसे कुछ पाने की इच्छा है उनसे वह इच्छा पूरी नहीं हुई तो दुख और दर्द की पीड़ा अवश्य भोगनी पड़ेगी, और भोगनी ही पड़ेगी. सपोज तुम किसी से इच्छा रखते हो कि ये व्यक्ति मेरे से अच्छी बातें करेगा, मेरी मदद करेगा,
पर होता कुछ विपरीत ही है। कुछ गलत ही करके जाता है, ताना मार के जाता है, ऊंचा नीचा बोल के जाता है। हुआ यहाँ पर दर्द पैदा, दुखी हो गए ना। क्या कभी ऐसा हुआ किसी ने हमें गाली दी और हमें बड़े आनंद से सुन रहे, या बड़ा सुख हो रहा है जब वो गाली दे रहा है? नहीं ना। दुख का मूल कारण है सिर्फ और सिर्फ इच्छा। इसलिए भाई मेरे सुनो, जितना दुख के बारे में सोचोगे वह तुम्हें पहले से ज्यादा दुख की ओर ले जाएगा। याद रखना, जसं की एखादा लाकडामधला किडा नेहमी त्या लाकडाला आतमधनं कोरत असतो, कतरत असतो, आणि एक दिवस असा येतो की कतरत कतरत त्या लाकडाचा सगळा आतमधून पोकळ भाग करून टाकतो आणि मग वरचं छत कोसळून जाते. सेम दॅट तसंच आहे. दुःख जे आहे ते तुम्हाला आतमधनं पोकळ करत चालते आणि मग शेवटी असा येतो की दुःखाच्या कारणामुळे माणसाला निघून जावं लागतं. कारण एका वेळेस व्यक्ती एखादी चूक सहन करू शकतो, पण दुःख नाही सहन करू शकत, अपमान नाही सहन करू शकत. आणि हे छोटे छोटे दुःख तुमच्या मनाला नेहमी कोरत असतात. का तर तुम्ही त्या दुःखाचा खूप विचार करता आणि मनाच्या गाभाऱ्यात फक्त दुःख आणि दुःखच दिसते. आणि याचे परतभाव काय माहिती? तुमच्या चेहऱ्यावरचे हसू, जगण्यातला आनंद, या सर्व नॅचरली गोष्टी निघून जातात. आणि हे सगळं तुमच्या हातात असून सुद्धा तुम्ही चुका करता. कारण आलेल्या दुःखाचा विचार करायचा की नाही करायचा हे तुमच्या हातात आहे. हवं तर दुःखांना विसरून तुम्ही हसू शकता, आनंदी राहू शकता, किंवा दुःखांना आठवत तुम्ही दुःखी होऊ शकता. कारण हे सगळं तुमच्या हातात आहे. पण आम्हाला ते नको. कुणासोबत वाद झाला, भांडण झाले तर त्याला प्रत्युत्तर कसं देण्यात येईल, म्हणजे प्रत्युत्तर कसं देता येईल यात खूप तरफे जातो. आपण समोरच्याने इटकर मारली तर आपण त्याला दगड फेकून मारूच, अशातले काही व्यक्ती आहे. आणि मला सांगायचं हेच की ज्या हाताने तुम्ही कुणाला दगड फेकून मारत असाल ते हात जोडून तुम्ही सर्व मतभेद, वादविवाद नाहीसे करू शकता. तुम्हाला कोणी शिव्या दिल्या, वाईट बोललं तर त्या ठिकाणी शांत बसा ना. काहीच गरज नाहीये प्रत्युत्तर द्यायची. तो बोलेल आणि शांत बसेल. पण तुम्हाला अडचण काय माहित आहे? आपल्याला सहन होत नाही. समोरचा काही वाईट बोलला तर आपण लगेच त्याला प्रत्युत्तर देतो. म्हणजे तोही दुःखी आणि त्यापेक्षा जास्त आपण दुःखी. हेच मूळ कारण आहे त्याचं. या दुःखापासून सुटका करायची असेल तर त्यावर विचार करत बसण्यापेक्षा जीवनात आनंद कसा येईल याकडे फोकस करा. म्हणजे दुःख चुटकीत पळून जाईल. अहो, या जीवनाची खूप मोठी कथा आहे. आणि जीवनाची सुरुवात चुकीच्या पद्धतीने झाली तर समोर खूप व्यथा येतात, ज्या सगळं नष्ट करून जात असतात. आणि त्या व्यथांचं एका प्रेमळ कथेमध्ये रूपांतर करायचं असेल तर सहन करणे शिका. मग ते बोलणे असो, वागणे असो, अथवा काहीही असो. कुणी वाईट बोलले तर वाईट वाटून न घेता किंवा प्रत्युत्तर न देता शांतपणे, निमूटपणे ऐकत राहा. एक दिवस वाईट बोलणारा तुमचे चरण धरल्याशिवाय राहणार नाही. आणि मी हे जेवढं सांगितलंय ना, हे कधी धार्मिक दृष्ट्या सांगितले असते तर सगळं सोडून संन्यास घेतला असता तुम्ही आणि तुमच्या सोबत मीही. कारण धर्म खूप महान आहे, खूप.
धर्माची कोणती सीमा नाही. अहो, जे आकाश आहे त्याच्या टोकाला क्षितिज म्हणतात, पण धर्माला कुठल्याच प्रकारचं टोक नाही कुठल्या प्रकारचा शेवट. म्हणून आपल्याला जी भाषा समजेल, जे शब्द समजेल, त्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद मित्रांनो.